माहितीतला अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा. अखिल कोट ब्रह्मनायक आकार करुणा वरुणालय अखिल गुण निधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान श्री पंढरीश परमात्मा कैवल्य ज्ञान चक्रवर्ती विश्ववंद्य विश्वमौली ज्ञानोबाराय वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबाराय आग्नेय पुरुष असणारे श्री संत माधवमामा श्री जोग महाराज यांच्या कृपा आशीर्वादातून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह गेली एक दिवसापासून चालू आहे. पंचदिवसीय हा सोहळा आहे. या सोहळ्याचं प्रयोजन आपल्याला सर्वांना माहीत आहे. जी ज्ञानोबा यांनी आपल्यासाठी आपल्या साधकासाठी जो ठेवा ठेवलेला आहे ती ज्ञानेश्वरी आणि त्या ज्ञानेश्वरीची जयंती हा एक पर्वकाळ आहे. दुसरा पर्वकाळ म्हणजे श्री जोग महाराजांची जयंती आणि त्या निमित्ताने हा सोहळा आहे. विठ्ठला अतिशय आनंदामध्ये हा सोहळा पार पडतो आहे. दृष्ट लागावा असा हा सोहळा आहे. सज्जन हो मायबाप हो, या माऊलींच्या दरबारामध्ये काय कमी आहे. जिथे साक्षात भगवान परमात्म्याला सुद्धा शांती लाभते असा हा दरबार आहे. नामा म्हणे देवा चला तया ठया विश्रांती घ्यावया कल्पवरी. ज्या भगवान परमात्म्याला धावधाव झाल्यानंतर सुद्धा जिथे विश्रांती मिळते असं हे आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर आणि जिथे सिद्ध सर्व सिद्ध राहतात असं हे पवित्र असं ठिकाण म्हणजे सिद्धबेट. आणि या सिद्धबेट स्थळी ही सांदीपानी महर्षी सांदीपानी गुरुकुल या गुरुकुलमध्येही चालत असलेला अतिशय भव्य आणि दिव्य कार्यक्रम. या कार्यक्रमासाठी माझ्यावर नितांत प्रेम करणारे आता सर्वच आमच्या भागातले आहेत. काका सोडून आमचे गुरुवर्य हरिभक्तपरायण नाना महाराज इथं उपस्थित आहेत. पुत्रवत त्यांचं प्रेम आपल्यावरती आहे. वेळोवेळी चुकल्यानंतर काही त्रास झाला तरी सहन करून वेळोवेळी ते चुकीतून कसं दूर होता येईल त्याच्यावर कशी मात करता येईल ते वेळोवेळी सांगणारे आमचे नाना महाराज. अतिशय त्यांचं आपल्यावर प्रेम आहे. तसंच पहिल्यापासून आत्तापर्यंत ज्यांच्या प्रेमामध्ये थोडासाही बदल झालेला नाही असे आमचे सतीश महाराज आहेत. तसंच मृदंगामध्ये एक ख्यातनाम नाव असणारे त्यांचे पिताश्री सुद्धा इथे उपस्थित आहेत. आम्हाला वाजवण्यासाठी हरिभक्तपरायण कृष्णा महाराज उपस्थित आहेत. गायनासाठी इकडे कृष्णा महाराज आहेत. आणि ज्यांना आम्ही सर्वांना गल्लीतलं वाघ म्हणतो असे आमचे वाघ महाराज सुद्धा इथे उपस्थित आहेत. धन्यवाद. कारण लहान माणसाच्या कीर्तनाला मोठे माणसं सहसा येत नसतात. तरी पण ही आलेत कसे जोग महाराजाची पद्धत आहे अचानक कीर्तन सांगायची. त्याप्रमाणे अचानक कीर्तन सांगितलं आणि हे जसं सापडतं कागत्याली न्याय त्या पद्धतीनं त्यांच्या अपेक्षा होती एक दुसऱ्याचं चिंतन ऐकण्याची. परंतु आता काय शेवटी केले कर्म झाले त्याचे भोग आले उपजले कर्म त्यांचं काहीतरी असल म्हणून आपली असे तोडकी मोडकी सेवा ऐकण्याचं तसं प्रेम असल्यामुळे आणि लेकरावर प्रेम असल्यानंतर लेकरू बोबडं बोललं काय आपसूर म्हणलं काय आणि कसं म्हणलं काय मायबापाला गोडच वाटतंय. तसं अत्यंत प्रेम करणारा हा समाज आणि या प्रेमाने सेवा करण्याचा आज आपल्याला आलेला योग आहे. आणि या सेवेसाठी जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग घेतलेला आहे. अतिशय अभंग सोपा आहे. 1 मिनिटात संपणारा अभंग आहे आणि आपण 1 मिनिटात हा अभंग संपून टाकू. अर्भकाचे साठी म्हणजे शिक्षक आहेत आणि एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला म्हणजे लहान असलेल्या बरं का मोठ्या विद्यार्थ्याला नाही. अर्भक म्हणजे लहान मुलगा ज्याला आता थोडं थोडं कळायला लागलेलं आहे
अशा लहान मुलाबद्दल जगद्गुरु तुकोबाराय बोलतात की अर्भक आहे आणि त्या अर्भकाला आता काहीच जगामधलं माहीत नाही, परंतु त्याला अभ्यासाचे धडे द्यायचे आहेत. मग अभ्यासाचे धडे देत असताना कशा पद्धतीने दिले पाहिजेत हे शिक्षकापेक्षा दुसरं कोणीही जाणू शकत नाही. आणि तो शिक्षक मग त्या मुलाचा हात तरी हातात घेईल, त्याला उपदेश तरी करेल, त्याला उठवून जाग करेल, अनेक कृतीने त्याच्यावर लक्ष ठेवेल आणि त्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करेल. हा एक दृष्टांत सांगितलेला आहे. पहिला दृष्टांत कुणाचा? लहान मुलाचा आणि शिक्षकाचा. ऐका बरं का सारेजण, तेवढं का मला अध्यात्म येत नाही आणि तेवढं मी काय अवघड बोलणार नाही. लहान मुलगा आहे आणि त्या मुलाला शिकवण्यासाठी शिक्षक प्रयत्न करतात. त्याच पद्धतीने या जगामध्ये संत महात्मे आपल्याला शिकवण्यासाठी प्रयत्न करतात. पहिला मुद्दा संपला. उदाहरण दिलं अर्भकाचं आणि शिक्षकाचं, आणि तसं संत आहेत असं सांगितलं. तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी. जगद्गुरु तुकोबारायांना तो दृष्टांत कमी वाटला, म्हणून दुसऱ्या दृष्टांताची निर्मिती केली. एक लहान मुलं आहे आणि त्या लहान मुलाला चालायला शिकवण्यासाठी आई प्रयत्न करत असते. कशी प्रयत्न करते आपण पुढे पाहणार आहोत. त्या पद्धतीने संत महात्मे आपल्यावर कृपा करतात आणि आपल्याला चालायला शिकवतात. हाही दृष्टांत जगद्गुरु तुकोबारायांना कमी वाटला. नंतर तिसऱ्या दृष्टांताची निर्मिती केली, ती म्हणजे नावेचे. नाव म्हणजे काय? ओढी. ओढी पंढरपूरला कुणी गेलं असतं तर लक्षात येईल. पोरांसाठी, मोठे माणसं तर सर्व गेलेले आहेत. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. जन म्हणजे समाज आहे आणि त्या समाजाला नेहण्यासाठी आणण्यासाठी ती नाव जसं प्रयत्न करते, नाव जसं स्वतः पाण्यामध्ये राहते, त्या पद्धतीने संत महात्मे या जगतामध्ये राहतात आणि त्या पद्धतीनेच कृती करून आपला समाज घडवण्यासाठी प्रयत्न करतात. आणि म्हणून तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ होईल. विठाला मनुष्य जीवनामध्ये कोणतंही कार्य करा, मग ते मृदंग वाजवण्याचं कार्य असेल, गायन करण्याचं कार्य असेल, किंवा गाथा वाचण्याचं कार्य असेल, संत चरित्र वाचण्याचं कार्य असेल, हे सर्व कार्य करत असताना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागते. ती म्हणजे त्या कार्यामध्ये कायमस्वरूपी जर आपल्याला राहायचं असेल, आता समजा आपण गायन शिकणार आहोत आणि गायन शिकणार आहोत, पेटी घेतली, सुरुवात केली, गायन करत आहोत आपण, बरोबर आहे. परंतु गायनाचं काय महात्म्य आहे ते कळालं तरच गायनामध्ये मनुष्य जास्त प्रवृत्त होतो. मृदंगाचं महत्त्व कळालं तरच त्याच्यामध्ये जास्त प्रवृत्त होतो, अन्यथा होत नाही. महात्म्य कळालं पाहिजे, बरोबर. मनुष्य आता लहान मुलं आहेत, हे शाळा शिकतात. शाळा शिकल्यानंतर काय होतं पोरांनो? शाळा शिकल्यानंतर आपल्याला नोकरी लागते. इथपर्यंत मधला वर्ग जाऊ द्या. मग नोकरी लागते, याच्यासाठी आपण काय करत असतो? प्रयत्न करतो. म्हणजे महात्म्य आपल्याला माहीत आहे, शाळा शिकला तरच आपल्याला नोकरी मिळणार आहे, नाहीतर मिळणार नाही. तसंच श्रीमद भागवत महापुराणामध्ये कथेला प्रारंभ करण्या अगोदर आपण पाहत असतो की पहिल्या दिवशी काय सांगितलं जातं? तर ग्रंथाचं महात्म्य सांगितलं जातं. या ग्रंथामुळे नेमकं कुणाकुणाचा उद्धार झाला, कसा झाला, त्याच्या जीवनामध्ये कोणत्या अडचणी आल्या,